नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. आमदार माधव पाटील जळगावकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. ज्येष्ठ नेते नईम नजीम खान यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. अमोल मिटकरी बिळात लपून बसले नसते तर कालच 2 हात त्यांच्याशी झाले असते, असा धमकीवजा इशारा रणजित सिंग शिरोळे यांनी दिलाय. जयश्री शिंदे बंगळुरूला जाण्यास तयार नसल्यानं झालेल्या वादातून दाऊद शेखने तिची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहन हांबर्डे यांच्या हस्ते शहरातील नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची 9 ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रा निघणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. 11वी प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांनी शिक्षक उपसंचालक कार्यालयामध्ये 2 तास ठिय्या आंदोलन केले. उद्धवजी, आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलं आहे अशी प्रतिक्रिया आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर दिली आहे. सुपारीबादचा अर्थ मोठा निघतो, त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप होणे साहजिक आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. धारावीकरांना कसं फेकून देत आहे त्याची यादी माझ्याकडे आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. बुलढाण्यात एसटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आगारासमोर निदर्शने केली असून राज्यभरात 9 ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा इशारा देखील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलाय. एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झालेल्या मुलीची माजी खासदार नवनीत राणा यांनी भेट घेतली असून अटक केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. अल्पवयीन मुलीवर हल्ला प्रकरणात आरोपीला आधी जामीन दिल्यामुळे न्यायाधीशांविरोधात तक्रार करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. चोपडा तालुक्यात पावसाने उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांची शेतमशागतीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी असं वक्तव्य निरंजन डावखरे यांनी केलंय. चित्रा वाघ सुपारीबाज नेते आहेत, त्यांचं अस्तित्व शरद पवार यांच्यामुळेच आहे अशी खोचक टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे. महाविकास आघाडी म्हणजे योजना थांबवणारी आघाडी आहे अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. किर्लोस्कर टोयोटा मोटर्सच्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. घाटीतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर रुजू करून द्यावी यासाठी आयटक कडून आंदोलन छेडण्यात आलंय. भाजप आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मालगाडी अंबरनाथ बदलापूरच्या मध्ये थांबली, त्यामुळे अंबरनाथकडून कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला हिललाईल पोलिसांनी पिस्तूल आणि हत्यारासह ताब्यात घेतलंय. कृष्णा वारणेचा पूर ओसरला असून सांगली जिल्ह्यातील 26 मार्ग खुले करण्यात आलेत. पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या अँटी नार्को टेस्ट पथकाची मोठी कारवाई. किलेअर्क परिसरातील गुंगीकारक औषध विक्री करणाऱ्या 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. तर या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या. अशाच झटपट बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.